बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे। कारखान्यावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार आणि शहाजीराव काकडे यांच्यात आरोप प्रत्यारोपाची जुगलबंदी सुरू झाली आहे। सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरातील सभासदांना सोन्याचे दिवस यावेत यासाठी निंबूच्या काकडे कुटुंबियांनी मोठ्या कष्टाने कारखान्याची स्थापना केली आहे। कारखान्यावर सध्या झालेलं कर्ज आणि मध्यंतरी झालेला गैरव्यवहार याला माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे आणि राजवर्धन शिंदे हेच जबाबदार आहेत। त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर येण्यास मज्जाव केल्याची जाहीर टीका अजित पवारांनी केली। सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये तोडणी वाहतुकीचा खर्च दाखवला 300 रुपये टन आणि फक्त 329 आणि बाकीच्यांचा होता 500 550 काहींचा होता 600। सभासदांना भाव जास्त देण्याच्या करता 200 ते 250 रुपये टनाचा खर्च तोडणी वाहतुकीचा कमी दाखवला आणि तिथं गडबड केली। मग मी आधी खोलात गेलो, त्याच्यामध्ये त्या 3-4 वर्षामध्ये ज्या काही चुका झाल्या त्या बाहेर यायला लागल्या। शहाजीराव काकडेंनी अजित पवारांनी केलेल्या आरोपांचं पुराव्यानिशी खंडन केलंय। अजित पवार हे वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी सोमेश्वरचा वापर करत असून त्यांच्यामुळेच कारखान्यावर कर्जाचा डोंगर झाल्याचा घणाघाती आरोप काकडेंनी केलाय। सोमेश्वर सर्व सेवा संघातून कारखान्याच्या कामांसाठीच सर्व खर्च वेळोवेळी होत होता। ही वस्तुस्थिती स्वतः माजी उपमुख्यमंत्र्यांनी संचालक मंडळाच्या साक्षीनं अधिकाऱ्यांच्या साक्षीनं स्वतः स्पष्टपणाने सांगितलेली होती। परंतु आज मी त्यांच्या सोबत येत नाही हे पाहिल्या लक्षात आल्यानंतर मला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक तो आरोप ते आज माझ्यावर करतायत। माझ्या काळात भाव वाढवून दिले असाही आरोप ते त्या ठिकाणी करतायत। मी माझ्या काळात 4 हंगामांचे जे भाव ठरवले ते सर्व भाव योग्य हिशोब पद्धती करूनच त्या ठिकाणी दिलेले होते। त्यामध्ये कुठेही बसत नसताना भाव दिलेला नाही। कारखाना डबघाईला आल्याचं सांगत 1992 साली काकडे कुटुंबाच्या ताब्यातील हा कारखाना शहाजीराव काकडेंच्या मदतीने अजित पवारांनी ताब्यात मिळवला। तेव्हापासून या कारखान्यावर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे। मात्र आता शहाजीराव काकडेंनीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानं कारखान्याच्या निवडणुकीत रंगत आली आहे। विजय मोरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, बारामती।